दुकानाची खरेदी करायला यवतमाळला गेलो आणि गाडी भरूनच खरेदी करून टाकली तर काम तर पोट्यो. मी तुमचा लाडका वेदांत. तयारी केली, थैला घेतला आणि पैशाच्या गाडीमध्ये बसून निघालो यवतमाळला जायला. आणि यवतमाळ पोहोचतात आपण आलो दरवेळेसच्या दुकानात. पहिले तर आपल्याला बिल बनवायचं होतं. मी सांगत गेलो आणि दादा टाईप करत गेला आणि मी आलो गोडाऊनवर. पहिलं तर काकाला म्हटलं गाडीमध्ये पिपे टाकून घ्या. मग पिपे आणत गेले आणि लावत गेले. सांगा बरं मी किती पिपे घेतले असन. तर आता आपल्याला टाकायचे होते साखरेचे कट्टे. म्हणून मी स्वतः बंबे लावून चेक करून घेतली साखर कशी आहे म्हणून. कसं आहे ना, पहिले साखर महाग आहे, गिरायकाला पटली पाहिजे. मग साखरेचे कट्टे टाकायला सुरुवात केली आणि गाडीमध्ये आपल्याला भरपूर सामान भरायचं आहे, पण आपल्याला इथं लागते वेळ. म्हणून म्हटलं मी तुम्ही इथं सामान भरा, तोपर्यंत मी दुसऱ्याकडलं सामान घेतो. इथं पण आपल्याला भरपूर सामान घ्यायचं होतं म्हणून सामान सांगत गेलो. आणि या दुकानातलं सामान भरपूर असल्यामुळे दुकानदाराचीच गाडी मागितली सामान न्यायला, कारण आपली गाडी दूर ठेवून होती. म्हणून मी आलो डायरेक्ट जनरल स्टोअर मध्ये. मग इथं चिल्लर चालर थोडंसं सामान घेऊन घेतलं आणि नंतर आलो मी प्लास्टिकच्या दुकानात. आणि इथं पण आपल्याला एवढं सामान काढायचं होतं म्हणून काढायला सुरुवात केली आणि भावानं रप सामान काढूनही टाकलं. मग सर्व माल गाडीमध्ये भरून टाकला आणि घराकडे जायला निघालो. आणि घरी पोहोचतात सामान काढायला पण सुरुवात केली. तर आता मी सामान काढतो, तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून टाका. तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. राम कृष्ण हरी.